नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीबाबत विरोधकांकडून पोलिसांनी नेलं दबाव टाकला हे आरोप दिशाभूल करणारे जनतेमध्ये संभ्रम निर्माण करून मतं डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी केली। टिटवाळा येथे प्रभाग क्रमांक 3 मध्ये भाजपच्या उमेदवार व माजी उपमहापौर उपेक्षा भोईर, संतोष तरे, शिवसेनेचे बंदेश जाधव तसेच हर्षाली चौधरी थविल हे महायुतीचे 4 उमेदवारांच्या निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी पत्रकारांशी बोलताना केली। ठाण्यात बिनविरोध नगरसेवक निवड करण्यासाठी पोलिसच उमेदवाराला एकनाथ शिंदे यांच्याकडे घेऊन गेल्याचा आरोप शिवसेना, ठाकरे गट आणि मनसेने केला होता। याला प्रत्युत्तर देताना माजी मंत्री कपिल पाटील यांचा मनसे आणि शिवसेना, ठाकरे गटावर जोरदार हल्ला चढवला। सगळे एकत्र येऊन काही चालत नाही म्हणून भाजपाला बदनाम करण्याचं काम करत आहेत। बिनविरोध निवडीबाबत विरोधकांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिल्याबाबत कपिल पाटील यांनी राज्यात ज्या ज्या तरतुदी आहेत त्याचा त्यांनी फायदा घ्यावा, जिथे कायद्याने अधिकार दिलाय त्या ठिकाणी त्यांनी समाधान होईपर्यंत न्याय मागावा असा टोला लगावला। उमेदवारांना पोलिसच एकनाथ शिंदे यांच्याकडे घेऊन गेले, त्यांनी सांगितले हे सर्वांनी मान्य केलं। मात्र त्याच मनसेच्या उमेदवाराने माझ्या मर्जीने मी दुसऱ्या कामासाठी बाहेर गेलो असे स्पष्ट केले आहे। जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम विरोधक करत आहेत। यांना काहीतरी निगेटिव्ह पाहिजे, जनतेला संभ्रमामध्ये टाकायचं, जनतेची दिशाभूल करायची आणि मतं आपल्याला कशी मिळतील हे बघायचं, हे विरोधकांचं काम सुरू आहे। तर तुमचेही बिनविरोध आले असते, मात्र तुम्ही प्रयत्नच केले नाहीत। प्रयत्न करावे लागतात, आपोआप कोणी बिनविरोध होत नाही असा टोला देखील कपिल पाटील यांनी शिवसेना, ठाकरे गट आणि मनसेला लगावला। कपिल पाटील यांनी सर्व उमेदवारांना विजयासाठी शुभेच्छा देऊन महायुतीच्या बहुमतासाठी कार्य करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले। यावेळी शिवसेनेचे कल्याण पश्चिमचे शहर प्रमुख रवी पाटील, प्रेमनाथ म्हात्रे, शक्तिवान भोईर, स्वप्नील काटे, मधुकर भोईर, विजय भोईर, श्रीधर खिस्मतराव, दीपक कांबळे, रमण तरे, ज्ञानेश्वर मडवी आदी उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 3च्या उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी आज झालेलं आहे आणि मला विश्वास आहे की दोन्ही पक्षाची ताकद या ठिकाणी तुलबल्ली आहे आणि म्हणून दोन्ही पक्षाच्या सहकार्याने असं वाटत होतं की 4चे 4 उमेदवार भारतीय जनता पक्षाचे निवडून येतील आणि 4 उमेदवार शिवसेनेचे निवडून येतील अशा प्रकारची परिस्थिती होती। परंतु शेवटी आमच्या नेत्यांनी युती केल्यानंतर युतीचा धर्म सगळ्यांनी स्वीकारून 2 उमेदवार हे भाजपाचे आणि 2 उमेदवार शिवसेनेचे, आज 4 उमेदवार या ठिकाणी उभे आहेत आणि एकतर महायुतीची ताकद ही खूप चांगल्या प्रकारची असल्यामुळे मला विश्वास आहे की 4चे 4 उमेदवार आमचे निवडून येतील आणि या प्रभागामध्ये विकासाचं जे काम केलेलं आहे ते सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आमच्या दोन्ही पक्षाच्या सहकार्याने खूप मेहनत घेऊन ह्या परिसराचा विकास केलेला आहे। जी कामं आहेत तुम्हाला जी दिसतात ती कामं, ती सगळी कामं महायुतीच्याच माध्यमातून झालेली आहे आणि रेल्वेची जी कामं असतील ती मी मंत्री असताना, मी खासदार असताना या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात रेल्वे स्टेशनची सुधारणा असेल, इथे उड्डाणपूल असेल, हे किती वर्षाची प्रतीक्षा होती। हे रेल्वेचं उड्डाणपूल आहे आपलं आरओबी रेल्वे ओव्हरब्रिज, याची कितीतरी वर्षांपूर्वीची मागणी होती। ही मागणी पूर्ण करण्याचं काम खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदींच्या सरकारने केलं आणि लोकांना आता मांड्यावरून टिटवाळ्याला येणं हे एकदम सुखकर झालेलं आहे। अशी अनेक कामांची नावं घेता येतील जी महायुतीच्या माध्यमातून झालेली। इथली जनता ही महायुतीला पोषक असणारी जनता आहे आणि म्हणून त्यांचा आशीर्वाद निश्चितपणाने या 4 उमेदवारांना मिळेल। उपेक्षा भोईर, संतोष तरे, बंदेश जाधव आणि हर्षाली चौधरी थविल ह्या 4च्या 4 उमेदवारांना ह्या जनतेचा आशीर्वाद 100% मिळेल। ते निवडून ते येतीलच, पण या लोकांनी संकल्प असा केलेला आहे की पूर्ण कल्याण शहरामध्ये 122 उमेदवारांमध्ये सगळ्यात जास्त मताधिक्याने हे 4 लोक निवडून आले पाहिजेत, यासाठी त्यांचा प्रयत्न आहे। त्याच्यासाठी मी त्यांना शुभेच्छा दिल्या। मी त्यांना निवडून येण्यासाठी शुभेच्छा दिल्या नाही, त्यांचं अभिनंदन केलं। मला विश्वास आहे हे 4च्या 4 उमेदवार 100% निवडून येतील। इतकी वर्ष झाली ही मंडळी जनतेची सेवा करतात, पुन्हा त्यांना त्यांची सेवा करण्याची संधी जनता देईल अशा प्रकारचा विश्वास मला आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने वाटतो।